हे काडीपेटी संकल्पनेचं साहित्य आहे. यातून आपण विद्यार्थी मित्र हो आपण काय शिकणार आहे तर धन ऋण संख्यांची बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त संख्या, तसेच ऋण संख्येचा लहान मोठेपणा, धनसंख्येचा लहान मोठेपणा ह्या गोष्टी शिकणार आहे. आता आपण पहिली घेतली ही संख्या बघा, ऋण 9 आहे. कोण आहेत? ऋण 9. तर इकडे घेतल्यानंतर हा ऋण 9पेक्षा ऋण 10 ही छोटी संख्या आहे, ऋण 9 मोठी आहे. ती संख्या आपण इकडे घेतली तर ऋण 9पेक्षा ऋण 8 मोठी आहे आणि ऋण 9 छोटी आहे. पुन्हा हीच कल्पना आपण मागल्या बाजूला घेतली तर ही ऋण 9 आहेत. तर ऋण 9च्या या बाजूला गेल्यानंतर धन 9 आले. ही याची बेरीज व्यस्त संख्या आहे. बेरीज व्यस्त म्हणजे काय? विरुद्ध संख्या. इथं ऋण 9 आहे तर इथं धन 9 आहे. बेरीज व्यस्त कळालं. आणि बेरीज व्यस्तांची बेरीज नेहमी 0 येते. आता पुन्हा ही या बाजूला आपण हे केलं तर इकडे जी संख्या आलेली आहे ऋण 1/9 ही ऋण 9ची गुणाकार व्यस्त संख्या आहे. कोण आहे? ऋण 9ची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 1/9. गुणाकार व्यस्तात चिन्ह बदलत नाही, चिन्ह तेच राहतं. आणि या दोघांचा गुणाकार जर केला तर तो नेहमी धन 1च येतो. या पेटीतून आपण काय शिकतोय? बेरीज व्यस्त शिकतोय. तसंच काय शिकतोय? गुणाकार व्यस्त शिकतोय. पाठीमागच्या बाजूला आपण काय करतोय? लहान मोठ्या संख्या, ऋण 9पेक्षा लहान ऋण 10 आणि ऋण 9पेक्षा मोठी ऋण 8. समजलं? आणि तू निखिल एक मला दाखवून दे कसं करायचं. वाच मोठ्यानं. ऋण 5 ची धन 5 बेरीज व्यस्त संख्या. हां आणि नीट घे बाहेर. हां ऋण 5 ची 1/5 नीट बाहेर घे ना म्हणजे चिन्ह दिसेल. 1/5 नीट चिन्ह सहित वाच. ऋण 5 ची ऋण 1/5 ही गुणाकार व्यस्त संख्या आहे. पुढं मागली बाजू. ही नीट अशी करायची. बाहेर घे. 5 पेक्षा ऋण 6 ही लहान संख्या आहे. आणि ऋण 5 पेक्षा ऋण 4 ही मोठी संख्या आहे. समजलं तुला? अलंकार घे. तू एक घेतलं. नीट पहा, व्यवस्थित सांगायचं. धन 4 असं म्हणायचं. धन 4. हां धन 4 ची मोठी संख्या धन 5. हां आणि धन 4पेक्षा धन 3 छोटी संख्या. चला धन 4 ही कसली संख्या आहे? गुणाकार व्यस्त. बाहेर काढ, बाहेर घे. हां 1/4. आणि ही कसली संख्या आहे? इकडे गुणाकार व्यस्त झाला. बेरीज व्यस्त ही संख्या आहे. हां अशा प्रकारे या साहित्यातून आपण संख्यांचा लहान मोठेपणा आणि बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त यामध्ये मुलांचा जे संभ्रम निर्माण होतो तो ह्या साहित्यानं दूर होणार आहे. धन्यवाद.